नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय स्पर्धा परीक्षा अकॅडमी आणि आज आपण शिकणार आहोत कोणत्याही संख्येचा घन अगदी सहज कसा काढायचा. मित्रांनो, यासाठी आपण 4 भाग केलेले आहेत. त्याआधी आपण समजून घेऊया. या व्हिडिओचे 4 भाग असणार आहेत. पहिला जो भाग आहे त्यामध्ये आपण 1 ने सुरू होणाऱ्या संख्या पाहणार आहोत, म्हणजे त्यांचा घन आपण काढणार आहोत. 1 ने सुरू होणाऱ्या संख्या कोणत्या? उदाहरणार्थ 11, 12, 13 असे करत करत 19 पर्यंत या संख्यांचा घन अगदी सहज कसा काढायचा हे पहिल्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये 1 ने एंड होणाऱ्या ज्या संख्या 1 ने संपतात म्हणजेच 11, 21, 31 करत करत 91 या ज्या संख्या आहेत की ज्यांच्या एकक स्थानी 1 येतो, या संख्यांचा घन कसा करायचा हे शिकणार आहोत. तिसऱ्या टप्प्यामध्ये अशा संख्या की ज्यांच्या एकक आणि दशक स्थानी समान अंक असतील, म्हणजेच 11, 22, 33, 24 करत करत 99 पर्यंत. आणि शेवटला आपण हे शिकणार आहोत की एकक आणि दशक स्थानी वेगवेगळे अंक असणार आहेत. उदाहरणार्थ 95चा घन कसा करायचा, 97चा कसा करायचा, 56चा कसा करायचा, अशा प्रकारे वेगवेगळ्या संख्या या ठिकाणी येतील. ओके, किंवा 19. ठीक आहे, तर हे 4 प्रकार असणार आहेत. आज आपण या प्रकाराबद्दल माहिती घेणार आहोत. यानंतर ह्या तिन्ही प्रकारांवरती आपण वेगवेगळे व्हिडिओज तयार करणार आहोत. ज्या ज्यावेळी ते व्हिडिओ तयार होतील आम्ही पोस्ट करू, त्यावेळी ते तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही मित्रांनो आत्ताच या व्हिडिओच्या खाली या ठिकाणी लाल रंगाचं बटन तुम्हाला दिसेल सबस्क्राईब नावाचं, तर हे बटन तुम्ही आत्ताच दाबा. या हे जे आपलं चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या ठिकाणी एक बेल आयकॉन म्हणजेच बेलचं बटन दिसतं घंटा, तर ही घंटीसुद्धा तुम्ही दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला या संख्यांचा घन काढायचा आहे. आपण सुरुवात करूया 12 ने. आपल्याला उदाहरणार्थ 12चा घन काढायचा आहे. लक्षपूर्वक पहा मी काय करतोय. आपण सुरुवातीला काय करणार, हे 12 आहे असे लिहिणार आहोत, 1 आणि 2. ठीक आहे, 1 लिहिला, 2 लिहिले. आता या 2चा वर्ग मला इथं लिहायचा आहे. 2चा वर्ग किती? 4. आणि या ठिकाणी मी लिहिणार आहे या 2चा घन. 2चा घन किती होतो? 8. काय केलं मी पहा, 1 2, त्यानंतर याच्यावर स्ट्रेस दिलाय 2चा वर्ग आणि 2चा घन. इथपर्यंत लक्षात आलं. यानंतर आपण काय करणार पहा, इथे काही लिहायचं नाहीये, इथं सुद्धा काही लिहायचं नाहीये. याच्या खाली याची दुप्पट करायची, 2ची दुप्पट 4 आणि 4ची दुप्पट 8. या दोघांची दुप्पट केली आपण. ठीक आहे, सिम्पली मांडून घेऊया. 8शी 8, 4 आणि 8 12, चला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 4 7 आणि 1शी 1. हा आला 12चा घन 1728. ज्यांना अजूनही समजलेलं नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. 100% सर्वांना समजणार आहे, अगदी गॅरंटेड. पुढचं आपण उदाहरण घेऊया. 13चा घन कसा करायचा पाहूया. काय करणार सांगा तुम्हीच प्रोसेस. 1 आणि 3 मांडून घेऊया, 1 आणि 3. दुसरी स्टेप काय, या 3चा वर्ग आणि या ठिकाणी 3चा घन. ठीक आहे, 3चा वर्ग आणि 3चा घन. 3चा वर्ग किती? 9 आणि 3चा घन किती? 27. ओके, आता पहिलं पद आणि शेवटचं पद इथं काही मांडायचं नाही. जे मधले पद आहेत त्यांची दुप्पट करायची. 3ची दुप्पट 6, 9ची दुप्पट 18. ओके, चला 7शी 7. 2 जे आले ते मांडायचे नाहीत, एका खाली एकच अंक घ्यायचा. हे 2 कुठे जाणार? पुढच्या घरात. ओके, 2 आणि 9 11, 11 आणि 8 19, 19शी 9 हातचा आला 1, 1 आणि 1 2 मांडायचे नाहीत, कुठे घ्यायचे? पुढच्या घरात. 2 आणि 3 5, 5 आणि 6 11शी 1 हातचा आला 1, 1 आणि 1 2. 13चा घन किती आला? 2197. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही अगदी सहज या संख्यांचे वर्ग करू शकता. तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी 12चा आणि 13चा करून दाखवलाय, तुम्ही 14, 15, 16चे करू शकता. ठीक आहे मित्रांनो, कन्फ्युजन होऊ नये म्हणून अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया.
आपला 18चा घन करायचा आहे. 18चा घन. तर तुम्ही स्टेप सांगा. आपण 1 लिहिणार, 8 8 लिहिणार. या ठिकाणी काय करणार, 8चा वर्ग, 8 8 64. या ठिकाणी 8चा घन 512. ओके. पहिलं पद, शेवटचं पद काही लिहायचं नाही. या ठिकाणी 8 ची दुप्पट येणार, 8 दुने 16. 64ची दुप्पट इथे आपण लिहूया, बेचोक 8 आणि बेसख 12. ओके. चला हे सॉल्व करूया. 2 2 51 घ्यायचे का नाही, हे 51 काय होणार, हातचे म्हणून हे झाले हातचे. 1 4 5 5 8 13, हातचा आला 1. 1 5 6 6 6 12 12 2 14 14 4, हातचा आला 1. 1 1 2. हे 24 जे आहेत ते आपण इथं मांडणार नाहीत. एका घरामध्ये आपण एकच अंक मांडणार आहे. हे 24 कुठे जाणार, या ठिकाणी हातचे म्हणून. 4 8 12 12 6 4 8 12 12 6 18. हातचा आला 1. 1 2 3 3 1 4 4 कुठे जाणार, हातचे म्हणून. 4 आणि 1 5. 18चा घन किती आला, 5832. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही 11 पासून ते 19 पर्यंत कोणत्याही संख्येचा घन अगदी सहज करू शकता. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं, जे 3 पार्ट्स आहेत ते आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.